नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत। माढा लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत भाजप अजूनही चाचपणी करते असं चित्र आहे। रणजितसिंह मोहिते पाटील हे माढामधून उमेदवारीसाठी उत्सुक आहेत। त्यांनी काल भाजप नेत्यांची याबाबत भेटही घेतली आहे, पण रणजितसिंह मोहिते पाटलांबाबत अजूनही भाजपकडून कोणतीही स्पष्टता करण्यात आलेली नाहीये। माढ्यामधून सुभाष देशमुख का रणजित सिंह अजून यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही, याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। अधिक माहिती घेऊयात। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, काय या सगळ्याबद्दल सांगशील? कारण रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये जाणार की भाजपचा दुसरा कोण उमेदवार असणार, नेमक्या काय घडामोडी घडतायत? संदीप, गेल्या काही दिवसांपासून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या। काल देखील रणजितसिंह मोहिते पाटलांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण या ठिकाणी वेट अँड वॉचची भूमिका जी आहे ती भाजपाकडनं रणजितसिंह मोहिते पाटील यांना कळवण्यात आलेली आहे। त्यामुळे सुभाष देशमुखांच्या ऐवजी आणखी एक उमेदवार या ठिकाणी भाजपची चाचपणी सुरू आहे। कदाचित बबनदादा शिंदे यांच्या गोटातून एक उमेदवार भाजपात घेण्याचा जो एक प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे, त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांना सध्या तरी भाजपाने तुर्तास थांबा अशी भूमिका या ठिकाणी जाहीर केली आहे। या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर माढामध्ये भाजपाकडून सुभाष देशमुखांच्या ऐवजी नवीन चेहरा देण्याची शक्यता देखील या ठिकाणी व्यक्त होताना दिसते। अगदी, त्यामुळे आता नेमकं काय होणार, माढामध्ये कुणाला उमेदवारी मिळणार हे बघावं लागणार आहे। तुर्तास धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर पुन्हा एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत। काँग्रेसच्या कोर कमिटीची उद्या महत्त्वपूर्ण बैठक होते। या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीसह मित्रपक्षांनाही जागा वाटपाबाबत निर्णय या बैठकीमध्ये घेतला जाणार असल्याची माहिती मिळते आहे। अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सुद्धा मिळते। आपण बघतोय आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेसच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक उद्या पार पडते आणि या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीसह मित्रपक्षांनाही जागा वाटपाबाबत निर्णय या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, खऱ्या अर्थानं जे मित्रपक्ष आहेत आघाडीतले, हे आघाडीसोबत असणार का हे उद्या स्पष्ट होणार आहे, कारण स्वाभिमानीचा निर्णय अद्यापही झालेला नाही आहे। काय सांगशील या सगळ्याबद्दल? संदीप, उद्या सकाळी 10 ते 11 दरम्यान मुंबईत टिळक भवन अथवा गांधी भवन या ठिकाणी काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक होती। या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर इतर जे घटक मित्रपक्ष आहेत त्याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती समोर येते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना असो किंवा रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्या संघटनेला पाठिंबा द्यायचा की नाही, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींचा पूर्ण आढावा घेतला जाईल आणि बहुतेक म्हणजे साधारणतः 12 उमेदवार यापूर्वी स्क्रीनिंग कमिटीने नावं स्पष्ट केलेली आहेत, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब देखील होईल, पण उर्वरित नावांची संदर्भात अंतिम निश्चित होईल असं सांगितलं जातं। आणि कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नेते आणि इतर जे आघाडीतले मित्रपक्ष असतील यांची एकत्रित उद्या संध्याकाळी प्रेस सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पण एक गोष्ट आहे की काँग्रेसची लोकसभेची नावं जी असतात ती कायम दिल्लीतून AICC मधून अंतिम केली जातात, त्याच्यामुळे फक्त अधिकृत आघाडीची घोषणा या प्रेस कॉन्फरन्समध्ये होईल असं म्हटलं जातं, पण अंतिम नावं ही दिल्लीतून AICC मधून येतील, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावं वेगळी स्वतः लिस्ट काढली जाईल असं सांगितलं जातं। अगदी सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय नुकतेच भाजपवासी झालेले सुजय विखे पाटील आज उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत। दुपारी 12:30 वाजता ते मातोश्रीवर दाखल होतील। नगर लोकसभा मतदारसंघातील सुजय विखेंची उमेदवारी निश्चित मानली जाते आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ही भेट घेतली जाणार असल्याचं कळतं। अधिक माहिती घेऊयात। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, आपण बघतोय की युती झालेली आहे आणि आता भाजपचे उमेदवार असण्याची निश्चित झालेला आहे सुजय विखे पाटील नगरमधून लोकसभेला। काय सांगशील या सगळ्या पार्श्वभूमीवर? उद्धव ठाकरेंची आज भेट घेणार आहेत सुजय विखे। अगदी
अगदी बरोबर संदीप, मी आता मातोश्रीच्या बाहेरच आहे. थोड्याच वेळात सुजय विखे पाटील हे मातोश्रीवरती येणार आहेत. जवळपास 15 ते 20 मिनिटांनंतर ते मातोश्रीवरती येणार आहेत. त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. नगर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची भूमिका अतिशय महत्वाची आहे. त्यामुळेच मातोश्रीवरती येऊन उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले तर नगर लोकसभा निवडणूक आहे ती सोपी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुजय विखे पाटील हे मातोश्रीवरती येत आहेत. कारण आपण बघितलंय की सुजय विखे पाटील हे भाजपचे तिथले आता सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत दिलीप गांधी यांना डावलून तिथे येत आहेत. त्यामुळे दिलीप गांधी यांची कुठेतरी नाराजी किंवा यांचं कुठे बंडखोरी जी आहे तिचा देखील सामना सुजय पाटील यांना होऊ शकतो. त्यामुळे त्याची भरपाई असेल किंवा त्याची कुठेतरी अडवणूक टाळण्यासाठी आणि एकूणच येणारी लोकसभा निवडणूक ही सोपी ठरावी यासाठी ते शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी मातोश्रीवरती येत आहेत. मात्र मातोश्रीवरती येताना आणखीन एक प्रश्न विचारला जातो ते म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांनी कालच प्रतिक्रिया दिली होती की सुजय विखे पाटील हे जर भाजपमध्ये गेले असतील तर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेत यायला पाहिजे. थेट शिवसेनेने ऑफर दिलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील. आणि आपण एकंदरीत बघितलेलं आहे की विखे पाटील घराणं जे आहे ते आधी शिवसेनेमध्ये होतं, नंतर आता काँग्रेसमध्ये दाखल झालेलं आहे आणि असं त्यांचं आयाराम गायराम जे आहे ते सातत्याने प्रत्येक निवडणुकीमध्ये चालू असतं. त्यामुळे सुजय विखे पाटील आता भाजपमध्ये गेले तर राधाकृष्ण विखे पाटील हे शिवसेनेत येत आहेत का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. अगदी नेमक्या काय घडामोडी घडतायत हे बघावं लागणार आहे. तुर्तास धन्यवाद उदय, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर औरंगाबादमधनं एक ब्रेकिंग बातमी येते. औरंगाबाद लोकसभाची जागा काँग्रेसकडेच असणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी दिली आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. काँग्रेसच्या वतीनं औरंगाबादमध्ये सुभाष झाबड हे जवळपास नाव निश्चित झाल्याची माहिती मिळते. औरंगाबाद लोकसभाची जागा जी आहे ती काँग्रेसकडेच असणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहे. हीच बातमी आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांना पोहोचवलेली होती आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे. आपण बघतोय सुभाष झांबड हे औरंगाबादमधून काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत आणि औरंगाबाद लोकसभा काँग्रेसकडेच असणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे. काँग्रेसच्या वतीनं औरंगाबादमध्ये सुभाष झांबड हे नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. अब्दुल सत्तार यांनी ही माहिती न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे कारण औरंगाबादची जागा काँग्रेसकडे राहील असं न्यूज 18 लोकमतनं बातमी दिलेली होती. अधिक माहिती घेऊयात. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ. संदीप, आपण कालच ही माहिती दिली होती आणि जी सूत्रांनी माहिती आपल्याला काल दिल्लीवरून दिली होती ती आता खरी ठरलेली आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली की औरंगाबादची जागा जी आहे काँग्रेसकडेच राहील आणि काँग्रेसचे उमेदवार हे जवळपास सुभाष झांबड हे निश्चित झालेले आहेत. मात्र ऐनवेळी काही निर्णय झाले तर त्याबद्दलही आम्ही तयार आहोत. त्यामुळं जवळपास आता ही जागा जी आहे काँग्रेसकडे राहिलेली आहे आणि काँग्रेस त्यासाठी तयारी करते आणि कालपासूनच ज्यांचं नाव एक नंबरला आहे ते सुभाष झांबड यांनी काल दिवसभर जे आहे लोकसभा मतदारसंघामध्ये बैठका गावागावांमध्ये जे आहेत भेटी द्यायला सुरुवात केलेली. याचा अर्थ सरळ आहे की औरंगाबादची जागा ही काँग्रेसला सुटेल आणि काँग्रेसच्या वतीने सुभाष झांबड हे निवडणूक लढवतील. अगदी धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर पुढची बातमी आहे शरद पवार यांनी केलेल्या एका भाकिताची. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेत भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो परंतु मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकत नाहीत असा अंदाज व्यक्त केलाय. पवार म्हणाले की मला जेवढं राजकारणामधलं कळतंय त्यावरून मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता कमी आहे. मी काही ज्योतिषी नाही परंतु भाजपला बहुमत मिळणार नाहीये. भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो. सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना मित्रपक्षाची मदत घ्यावी लागेल आणि त्यासाठी पंतप्रधान पद दुसऱ्या व्यक्तीला द्यावं लागणार आहे असा अंदाज शरद पवारांनी व्यक्त केलाय. मुझे ऐसे लगता है कि भारतीय जनता पार्टी को क्लियर मेजॉरिटी नहीं मिलेगी, उनको सीट कम मिलेगी. सिंगल लार्जेस्ट पार्टी हो सकती है और सिंगल लार्जेस्ट पार्टी होकर वो चाहे वो प्रधानमंत्री हो नहीं सकता, उनको दूसरे की मदद लेनी पड़ेगी और दूसरी की जब मदद लेने की नौबत आएगी तब लोग नया प्रधानमंत्री के खोज में रहेंगे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माझं बोलणं झालेलं आहे. त्याने आमच्याकडनं जागेची अपेक्षा केली
ती जागा आम्ही सोडायचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना विधानसभेमध्ये कुठं अकोलेस करावं या दृष्टीने सुद्धा माझी त्यांची चर्चा झालेली आहे. आणि काँग्रेसची त्यांना अद्याप बोलणं करायचं मला माहिती नाही का लेटेस्ट काही झालं आहे का, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबरची त्यांची चर्चा ही समाधानकारक झालेली आहे. काँग्रेसची झाल्याच्या नंतर मग अगदीच एकत्रित काम करायला त्याची मदत होईल. कोणताही आमदार किंवा एखादा व्यक्ती पक्ष सोडून गेल्यानं पक्ष संपत नसतो. मनसेची ताकद राज्यात आहे आणि ती लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये दिसू शकते असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. मनसेचे एकमेव आमदार सोनवणे सोडून गेल्यानंतर मनसे पक्ष म्हणून संपला का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर पवारांनी हे उत्तर दिलंय. आम्ही काही चर्चा केलेली नाही ना त्यांनी मागणी केली. दोघांनी एकमेकांशी या प्रश्नावर चर्चा केलेली नाही.